मागच्या 1-1.5-2 महिन्याचं जर आपण ऑब्झर्व केलं तर रुटीन बिघडलं. हा म्हणजे हा एक कॉमन प्रश्न झालाय. बरोबर, म्हणजे तो एखादा विद्यार्थी बिलकुल असेल, जॉब करणारा कोणी व्यक्ती असेल, बिझनेसमॅन असेल बरोबर. किंवा कोणीही असेल, तर प्रत्येकाचं रुटीन बिघडलं ही प्रत्येकाची तक्रार आहे. बरोबर. तर मग सर, बरोबर. तुम्हाला तुमच्यापासून चालू करायचं. तुमचं अगोदरचं रुटीन कसं होतं? एकंदरीत कोरोना, लॉकडाऊन त्याच्या अगोदरचं रुटीन आणि आत्ताचं रुटीन. कारण तुमचे व्हिडिओज वगैरे आम्ही बघत असतो YouTube वरती. सर, तुमचं रुटीन कसं बरोबर. होतं? अगोदरचं आणि आत्ताचं कसं रुटीन आहे तुमचं? खरं तर आधीचं जे रुटीन होतं ते लेक्चर्स साठी जाणं बाहेर, क्लासेस. पण कोविड-19 मुळे आता काय झालं की सगळं लॉकडाऊन मुळे मुलं बऱ्यापैकी घरी गेलेली आहेत आता. आणि जे काही लेक्चर्स होते, क्लासरूम लेक्चर्स, ते कम्प्लीट बंद झालेले आहेत. आणि लॉकडाऊन मुळे काय आता कम्प्लीट बाहेरच्या गोष्टी सगळ्या बंद, आता घरातच राहायचं. म्हणजे जसं तुमच्या बाबतीत घडलंय तसंच काहीशा प्रमाणात माझ्या बाबतीत सुद्धा. आणि एवढंच होतं की मी घरी राहून समजा वाचत असतो वगैरे. रीडिंग रूम असा वगैरे काही प्रकार सरळ सरळ माझ्या ह्याच्यात फार क्वचितच रीडिंग रूम मध्ये बसलेलो आहे आतापर्यंत. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत ह्या बऱ्याचशा कमेंट्स माझ्यापर्यंत पण आलेल्या आहेत, युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा फेसबुक मधून असतील, की एकंदरच आता त्यांचा अभ्यास जो आधी रीडिंग रूम ते जात होते, तर ती रीडिंग रूम नसल्यामुळे तो खूप मोठा प्रॉब्लेम त्यांच्या बाबतीत आहे. तर ते थोडं माझ्या बाबतीत ती एक गोष्ट अपवाद सोडली तर बाकीच्या काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्यात, जे डेली रुटीन आहे ते तसंच माझ्या बाबतीत पण घडलं. अच्छा, अच्छा. तर सर, म्हणजे आता मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, की रुटीन बिघडलं ही तक्रार आहे मुलांची. कारण पुण्यामध्ये ज्यावेळी असेल, बरोबर. बरोबर. आता आपण स्पर्धा परीक्षा म्हटलं, की सगळ्यात पहिल्यांदा हा, आपल्या डोक्यात येतं पुणे. पुणे म्हटलं, की ते सदाशिव पेठ, पूर्ण सगळा बर- क्लासेसचा एरिया, लायब्ररीचं ते सगळं, म्हणजे लायब्ररीचं बरोबर. पूर्ण वातावरण. तर आता मुलांचं रुटीन बरोबर. तर बिघडलंय. म्हणजे बिघडलं म्हणण्यापेक्षा मुलांना हा, हा. 24/7 आता सगळी मुलं, 100% मुलं आता आपापल्या घरी पोहोचलेली आहेत. सगळी 100% मुलं मागच्या काही दिवसापासून आपापल्या घरात आहेत. तर हा जो पूर्ण बरोबर. 24 तासाचा वेळ त्यांच्या हातात आहे. म्हणजे घरातलं खायला मिळतंय, खाण्यासाठी कुठं जायचं नाही, चहासाठी कुठं जायचं नाही. तर या बरोबर. पूर्ण याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही मुलाचं, मग तो एम-पी-एस-सीचा अभ्यास करणारा असेल, यू-पी-एस-सीचा अभ्यास करणारा असेल किंवा बँकिंग, व्हॉटएव्हर स्पर्धा परीक्षेमध्ये असणाऱ्या एखाद्या बरोबर. मुलाचं, त्याचं दिवसाचं रुटीन कसं असावं? म्हणजे ते कोणत्या वेळेत त्यानं कशाला वेटेज दिलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे? तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट सर्वांनी एक ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे आता वास्तव आहे. हे काही फक्त आपल्या बाबतीत घडतंय असं नाही, हे सर्वांच्याच बाबतीत घडतं आहे. म्हणजे अगदी लहान थोर, म्हणजे हा ना, लहान मुलं जी होती नर्सरी केजी पासून तर ती म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत, प्रत्येकाचं रुटीन बिघडलेलं आहे. आणि हिच्यामध्ये आता आपल्याकडे जो वेळ आहे, आता याच्यात पण विद्यार्थ्यांमध्ये दोन गट आपल्याला करता येतात, की काही विद्यार्थी जे आहेत ते सुखरूप त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत, आणि काही विद्यार्थी जे आहेत की पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते अडकलेले आहेत, की त्यांना असं वाटलं की बाबा एक्झाम आहे आणि हे लॉकडाऊन वगैरे खूप काही जास्त काळासाठी नसणार आहेत आणि आपण इथं थांबूयात, किंवा तिची सगळी काही तो गोंधळ होता एकंदर एक्झामची जी तारीख होती एमपीएससीची ती क्लिअर नव्हती, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही विद्यार्थी थांबलेले आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण जे आता खूप जास्त अडचणीत आहेत त्यांच्याविषयी बोलूयात, ते म्हणजे पुण्यामध्ये वगैरे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी थांबलेले विद्यार्थी. तर आता हे वास्तव आहे की काही गोष्टींचा म्हणजे तुम्हाला मेस बंद आहेत, दुकानं उघडी नाही आहेत, आता काही काही थोडंसं रिलॅक्स झालेलं आहे. पण याच्यामध्येही म्हणजे स्टुडंट्स राईट असेल, एमपीएससी वगैरे, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, जेवणाची वगैरे व्यवस्था विद्यार्थ्यांची. पण आता हा जो वेळ तुमच्याकडे आहे, या वेळेचा सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. एक्झाम ह्या पोस्टपोन झालेल्या आहेत, त्या येत्या काळामध्ये होतील. पण त्या सगळ्या याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण हा वेळ खूप चांगल्या पद्धतीने वापरला नाही तर येणाऱ्या एक्झाम्स मध्ये त्याचा फटका नक्कीच आपल्याला बसू शकतो. त्याच्यामुळे जरी आपल्या रिडिंग रूम्स नसल्या, किंवा काही विद्यार्थी जे आता घरी गेलेले आहेत की त्यांचं एक आहे की त्यांना चांगलं जेवण वगैरे, जसं तू म्हणालास तसं सगळं ओके आहे. पण काय होतं ना की एक मानसिकता बनलेली असते की घरी अभ्यास होतच नाही. तर तो आपला ऍटिट्यूड असतो, तो ऍटिट्यूड आपल्याला बदलावा लागेल की बाबा मी रूमवर अभ्यास करूच शकत नाही, मला रिडिंग रूमच पाहिजे. तर ह्या गोष्टी म्हणजे साधी गोष्ट असते की तुमचा ऍटिट्यूड बदलला की तुमचं त्या पर्टिक्युलर विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली चेंज होतो. म्हणजे साधी गोष्ट असते की आपण कितीतरी वेळा कॉन्स्टिट्यूशनची कलमं वाचतो,
किंवा वेगवेगळा डेटा वाचत असतो इतिहासातला, तो पटकन लक्षात राहत नाही. पण पिक्चरचं गाणं वगैरे आपल्याला एकदम बिलकुल एकदा ऐकलं किंवा एखादा मूवी बघितला आणि ते आपण गुणगुणायला लागतो. कारण त्याचं रिझन एकदम सिम्पल आहे की ते म्हणजे तुमचा ऍटिट्यूड. तो तिथं एंटरटेनमेंटच्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हली वर्क करतो. पण बऱ्याचदा की एखादा विषय किचकट आहे तर आपला ऍटिट्यूड आधीपासूनच निगेटिव्ह असतो आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी तेवढ्याशा वर्क होत नाहीत. म्हणून आताच्या याच्यामध्ये की हा जो वेळ आपल्याला मिळालेला आहे आणि आपण जिथं कुठं आहोत, तर आता आपल्याकडे दुसरं कुठलंही काम करण्यासाठी नाहीये. अभ्यास सोडला तर आता याच्यासाठी पण दुसरा मेजर इश्यू असा असू शकतो की तुमची पुस्तकं तुमच्यापर्यंत तुमच्याकडे नसतील, किंवा जसं दिल्ली मधल्या स्टुडंट्स बरोबर झालं, महाराष्ट्रातली किंवा बाकीच्या राज्यातली पण बरीचशी मुलं दिल्लीत युपीएससी साठी जातात. आणि ती जसं कोविड-19 साठी लॉकडाऊन डिक्लेअर झालं, ती मुलं तिकडून निघाली आणि त्यांचे जे बुक्स होते किंवा बॅग्स होत्या त्या सगळ्या त्यांनी कुरिअर मध्ये टाकल्यात की ते पार्सल येईल. ते पार्सल पण अडकलेलं आहे. म्हणजे असे पण काही गोष्टी घडल्या ऍक्सिडेंटली की मुलांकडे आज त्यांची पुस्तकं नाहीयेत. मग या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन मटेरियल वगैरे बघणं जरा गरजेचं आहे. आणि आपण त्याच्याविषयी पण बोलूयात की ऑनलाईन वर काय काय ऑप्शन्स आहेत. आणि एवढं एक आहे की आताची जी परिस्थिती आहे, तर ऑल आर सेलिंग इन द सेम बोट, सगळे टायटॅनिक मध्ये आहेत. तिच्यामुळे प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठीच्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. एक विद्यार्थी म्हणून आज आपलं काम आहे की आपण अभ्यास केला पाहिजे, तर आपण आपला पूर्ण वेळ अभ्यासाला देणं जास्त गरजेचं आहे, रॅदर दॅन बाकीच्या गोष्टींचा विचार करणं की उद्या काय होणार आहे, कोविड-19चं कसं होणार, लस तयार होणार नाही होणार. तर याच्यासाठी WHO आहे, याच्यासाठी आपली हेल्थ मिनिस्ट्री आहे. जो तो ज्याचं त्याचं काम करतोय, एक विद्यार्थी म्हणून आपलं काम आहे अभ्यास करणं, तर आपण नक्कीच त्याच्यावर फोकस केला पाहिजे. ओके, ओके. सर तर तुम्ही आत्ता सांगितलं, की म्हणजे पुढच्या सगळ्या काय होईल किंवा काय नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता आपण अभ्यासावरती फोकस केलं पाहिजे. तर मग सर म्हणजे आता जेव्हा केव्हा एक्झाम होतील या लॉकडाऊन नंतर म्हणजे मी पुढचा प्रश्न त्याच्यावरती तुम्हाला विचारणार आहे. पण आता आपला अभ्यासाचा विषय आहे तर अभ्यास करत असताना की आता कोविड-19 आणि या सगळ्या घटना लक्षात घेतल्यानंतर कोणते असे म्हणजे जे टॉपिक्स आहेत की त्याच्यावरती आपण म्हणजे फोकस केलं पाहिजे विशेष करून असे कोणते टॉपिक्स आहेत? आणि दुसरा त्याला जोडून प्रश्न असा, की हा पूर्ण आपल्याला वेळ मिळालाय, सगळ्या गोष्टी आपल्या हातात अवेलेबल आहेत. तर अभ्यासाची अजून म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, की आपला ॲटिट्यूड सगळ्यात महत्त्वाचा असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. तर आणि गाण्याचं वगैरे तुम्ही एक्झाम्पल दिलं. तर मग अभ्यासाची अशी एखादी नवीन पद्धत या पूर्ण वेळात आपण डेव्हलप करू शकतो का? त्याबद्दल थोडंसं सांगा. हा, एकंदरच आता लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यास कसा केला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींना अभ्यासातल्या घटकांमध्ये आपण महत्व दिलं पाहिजे. तर एक सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, की आपली जी एक्झाम आहे ती आता पोस्टपोन झालेली आहे. एकंदरच तुम्ही एमपीएससीचं जर बघितलं टाइम टेबल आणि त्या सगळ्या गोष्टी, तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एक्झाम पोस्टपोन करतोय आम्ही. परिस्थिती सगळी ओके झाली की आम्ही तुम्हाला कळवू किंवा तुम्ही वेबसाईटवर बघा. तसंच युपीएससीनी पण 4 तारखेला हे क्लिअर केलेलं आहे की 20 तारखेला युपीएससी सांगणार की एक्झामची डेट वगैरे, की त्यावेळेची परिस्थिती काय असेल. आता हिच्यामध्ये 2 गोष्टी होतात. आपल्याला प्री असते, मेन्स असते. बऱ्याचदा असं सुद्धा होऊ शकतं की मेन्स आणि प्री मधला कालावधी कमी असू शकतो. तर याच्याकरता ज्या लोकांचं प्रिलियम्स खूप चांगलं झालेलं आहे, त्या लोकांनी मुख्य परीक्षेची तयारी करायला काही एक हरकत नाही. की जे कॉन्फिडंट आहे की बाबा माझी प्री क्लिअर होणार आहे, त्यांनी मुख्य परीक्षेकडे वळलं पाहिजे. काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी ही परीक्षा सोडून दिली होती. बऱ्याचदा असं होतं की माझा अभ्यास झालेला नाहीये, मी पुढच्या वर्षी खूप चांगला अभ्यास करणार. तर असाही एक गट असतो. तर ही तुमच्यासाठी संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. हा जो वेळ मिळालेला आहे, हा वेळ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकता आणि पूर्व परीक्षेत तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता ह्या सगळ्या याच्यात विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे, तर सगळ्यात बेसिक गोष्ट, नंबर ऑफ बुकच्या पीडीएफ आज अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनल्स आहेत वेगवेगळी. त्याच्यामधून तुम्हाला जे काही मटेरियल आहे, मग ई बुक्स असतील, नोट्स असतील, ते अवेलेबल आहे. त्याच्यानंतर युट्यूब जे आहे त्याच्यावर कितीतरी लेक्चर्स तुम्हाला युपीएससी, एमपीएससी, पीएसआय एसटी आहेत, कितीतरी चॅनल्स आहेत. तर त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. बरेचशी लोक ऑन डिमांड सुद्धा लेक्चर तुम्हाला आजच्या डेटमध्ये देत आहेत, ते तुम्ही करू शकता. किंवा दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी ठरते की तुमच्याकडे जी बुक्स आहेत, बऱ्याचदा असं होतं की आपला खूप जास्त बुक्स आपल्याला एक असतं आपल्याकडे एमपीएससी युपीएससी मध्ये. आज कदाचित तुम्ही घरी असाल तर तुम्ही लिमिटेड बुक्स नेले असतील, तर त्यांचं फ्रिक्वेन्सी जी आहे रिडिंगची, ती वाढलेली कधी पण चांगली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्या याच्यामध्ये हे येते की बाबा माझं प्री पण चांगला आहे, मेन्सचा अभ्यास मी चांगला केलेला आहे, मग आता मी काय करू या सगळ्या याच्यामध्ये. तर तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर वर्क करू शकता. आज घरामध्ये तुम्ही आहात, एखादा विषय घरच्यांसमोर मांडणं, ते करत असताना तुमचा आय कॉन्टॅक्ट त्यांच्याशी राहतो किंवा नाही, किंवा
आपण बोलत असताना काही शब्दांची पुनरावृत्ती परत परत होत असते. अशा गोष्टींवर पण तुम्ही काम करू शकता. पण एकंदर एक आहे की तुम्हाला आज ऑनलाईन मटेरियल अवेलेबल आहे. तुम्हाला आज ऑफलाईन मध्ये पण तुमच्याकडे काही बुक्स असतील, त्या जर नसल्या तर तुम्ही पीडीएफ ज्या आहेत त्या वाचू शकता. फक्त हे करत असताना तुमचा स्क्रीन टाइम जो असतो तो तुमच्या डोळ्यांवर पण इफेक्ट करत असतो. तर ही एक गोष्ट मी क्लिअर करेल की जर तुमच्या मोबाईलमध्ये रीडिंग साठीचं जे काही ऑप्शन असतं तर तिच्यामध्ये स्क्रीनमध्ये काही चेंजेस होतात तर ते तुम्ही करू शकता, किंवा स्क्रीन टाइम थोडा कमी केला किंवा डोळ्यांच्या थोडा एक्सरसाइज ठेवा की या काळामध्ये खूप जास्त जर स्क्रीन टाइम राहिला तर त्याचा डोळ्यांवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे आपण हेल्थवरचे पण इम्पॅक्ट लक्षात घेतले पाहिजेत. तर एकंदरच तुम्ही आता एक्झाम ओरिएंटेड ज्या काही गोष्टी आहेत, करंट अफेअर मधले जे काही करंट बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावर फोकस जास्त केला पाहिजे. कारण एक्सपेक्टेड प्रश्न जे असतात ते तिच्यावरून विचारले जाऊ शकतात असं एक मला वाटतं. तर नक्की आपण तिच्यावर फोकस करावा आणि कुठलीही तक्रार न करता, कुठलंही कारण न देता अभ्यासाचे आज आपल्याकडे जे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यातले तुम्हाला जे काही सोपे असतील, असेसेबल असतील त्या गोष्टींचा तुम्ही आजच्या डेटमध्ये वापर करणं अपेक्षित. ओके, ओके. तर सर म्हणजे अभ्यास म्हणजे आपण अभ्यास केला पाहिजे ही सगळी गोष्ट करा. पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला असं सांगितलं, की ज्यावेळी आपल्यासमोर एखादी डेट फिक्स असते, की बाबा आपल्याला 5 एप्रिलला परीक्षा द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण फ्री होऊ. तर म्हणजे आता हे असं पुढचं आपल्याकडे काही लिमिटच फिक्स नाहीये. कारण 4 मेला बरोबर. 4 मेच्या दिवशी वित्त विभागाचं पत्रक आलं होतं, की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये. किंवा आणि या लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा बरोबर. गोष्टी खूप जास्त एक्सटेंड होत आहेत. तर मुलांकडे अशी कोणती डेडलाईन नाहीये, की चला आपण याच्यानंतर आपण कारण ती पण गोष्ट आपल्या ॲटिट्यूडशी कुठेतरी कनेक्ट असते, की या दिवसानंतर आपण फ्री होणार हो. आहे. तर बरोबर. तर मग एक्झाम होईल की नाही किंवा झाली तर ती कधी होईल याबद्दल खूप मोठं जास्त कन्फ्युजन विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आहे, की एक्झाम झाली तर कधी होईल किंवा होणार की नाही एक्झाम की डायरेक्ट पुढच्याच वर्षी होणार आहे. कारण म्हणजे तुमच्याच व्हिडिओवरती मी एक कमेंट वाचली, की सरकारनं म्हणजे नोकर भरती थांबवलेली आहे. मग ती नोकर भरती थांबवली की ती बरोबर. पुन्हा त्याच्यात नव्याने ते काही चेंजेस करतील. तर हे कसं असेल म्हणजे एमपीएससी, यूपीएससीच्या एक्झाम त्या पुढे ढकलल्यात. ते याच वरती होत म्हणजे यावर्षी होतील, की ते अजून लांब ढकलतील की होणारच नाही? म्हणजे याबद्दल थोडंसं सांगा. इथं मी दोन गोष्टी क्लिअर करतो की एमपीएससीचं जे नोटिफिकेशन आहे राज्य सेवाचं आयोगाचं आपल्या, तर त्यांनी तिच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, ती म्हणजे की आपण पोस्टपोन करतोय जनहितार्थ आणि येत्या काळामध्ये ज्यावेळेस एक्झाम सगळं वातावरण निवडेल त्यावेळेस आम्ही सांगू. युपीएससीचं जे 4 तारखेचं मेचं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये युपीएससीने म्हटलेलं आहे 20 तारखेची परिस्थिती काय आहे ते बघून आम्ही सांगू आणि किमान 1 महिना आधी तुम्हाला आम्ही सांगू. असे 2 नोटिफिकेशन आपल्या समोर आहे आणि त्यातच आता पत्रातून मिळते की नोकर भरती सध्या काय आहे ती केली जाणार नाही. आणि तिच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आजची मटाला पण तुम्ही बातमी बघू शकता किंवा बऱ्याचशा पेपरला आहे की तिच्यामध्ये एमपीएससीच्याच अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा आता एमपीएससीची एक्झाम होण्याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही, अशी महाराष्ट्र टाइम्सला न्यूज आहे. पण एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या जाहिराती ऑलरेडी आलेल्या आहेत याच्यातली पदं ती गव्हर्नमेंटनी ऑलरेडी रिक्रुट करायची आहेत. गव्हर्नमेंटनी तेवढी मागणी एमपीएससी कडे केलेली आहे की आम्हाला एवढी एवढी लोक पाहिजेत, त्यांची गरज आहे. तर एकंदरीतच माझं वैयक्तिक मत असं आहे की या एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम कॅन्सल वगैरे होण्याचे चान्सेस कमी आहेत. येत्या काळात त्या होतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की इन केस चला आपण विचार केला की हे एक्झामच नाही झाली म्हणजे बाबा एमपीएससीनी वर्षी घेतली, याचा अर्थ असा होत नाही की 2021 मध्ये पण एक्झाम होणार नाही. हे सगळं जे गणित आहे विज्ञाने जे म्हटलेलं आहे तर ते सगळं गणित वित्ताशी संबंधित आहे. जर आपली अर्थव्यवस्था ही पटकन आपण रिकव्हर केला, अर्थव्यवस्थेचं जो सगळं नुकसान झालेलं आहे त्या ह्याच्यातून आपण पटकन बाहेर आलो तर ह्या गोष्टी पटकन होऊ शकतात. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहे आयएमएफने सांगितलेलं आहे 2021 मध्ये भारताचा विकास दर जो असतो तो पूर्ववत होऊन जाईल किंवा त्याच्या जवळ जाईल, खूप चांगली परिस्थिती असणार आहे ऍज कम्पेअर टू 2020. आता हे सगळं गणित त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की आपण दोन आपल्याकडे ऑप्शन्स असतात की बाबा परीक्षा पोस्टपोन झाली, 2 महिन्यांनी परीक्षा होणार आहे, सगळं हे जर ओके झालं आणि 2 महिन्यांनी परीक्षा झाली तर तिच्यामध्ये आपल्याला लॉस होता कामा नये. तिच्यामुळे तुम्हाला तिथं ही संदिग्धता सर्वांसाठी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर एक्झाम नाही झाली तर याचा अर्थ असा होत नाही की येत्या काळात एक्झाम होणारच नाहीये. एक्झाम होणार आहे एवढंच आहे की त्याच्यातला कालावधी वाढू शकतो. मग त्यावेळेस आता जर आपण निवांत राहिलो किंवा आता आपण अभ्यासच नाही केला,
शेवटी कसं असतं ना बघा, या स्पर्धा परीक्षांमधलं यशाचं गमक एकच आहे की जी तुमची कंटिन्युटी असते अभ्यासातली, ती कंटिन्युटी तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जाते. तुम्ही आलात, प्रिलियमचा अभ्यास केला 2 महिने, 1 महिन्यात लगेच तुम्ही पास झालात, लगेच मेन्स केली, असं एखाद्याच्या बाबतीत, दोनच्या बाबतीत होऊ शकतं. पण जी कंटिन्युटी असते, तो कंटिन्युअस स्टडी जो असतो तो एक्झाममध्ये काम करतो. म्हणजे साधी गोष्ट असते की आपण जे वाचून जातो त्या गोष्टी फार तशा विचारल्या पण जात नाही. तो शेवटी तुमचं आतापर्यंत जे काही तुम्ही केलेलं आहे त्याचं तिथं आउटपुट तुम्हाला द्यावं लागतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे अभ्यास थांबवणं हे कुठल्याच परिस्थितीमध्ये त्याचं एक हे होत नाही की बाबा की आपण आता परीक्षेची डेट आल्यानंतर करूयात. ते तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट की नक्कीच ही गोष्ट आपल्या ऍटिट्यूडशी जोडलेली आहे की परीक्षाची डेट समोर असली की आपली जी एनर्जी असते ती जवळपास 2 पट 4 पटीने आपण अभ्यास करतो. कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं कारण आपल्या समोर आपलं लक्ष असतं. पण बऱ्याचदा कसं असतं ना, युद्धामध्ये कोण जिंकतं? तर ज्यांनी शांततेच्या काळामध्ये खूप परिश्रम केलेले असतात तीच लोक युद्धामध्ये काहीतरी इतिहास घडवत असतात. हा एक इतिहास आहे. म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याचे एक्झाम्पल्स दिसतील. आता तुम्ही रामायण, महाभारत हे सगळं चालू आहे बघा दूरदर्शनवर. तर तुम्ही महाभारत वगैरे जर बघितलं असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की युद्ध होईल, चान्सेस आहेत समोर, तर तू आताच दिव्यास्त्राची प्राप्ती करून घे. तर हे कशासाठी होतं? जर उद्या युद्ध झालं तर तिच्यात आपल्याला विजय मिळवायचा आहे, त्याच्याकरता हे आपल्याला लागणारच आहे. तर तसा हा प्रकार आहे. तर इथं विद्यार्थ्यांनी तारखेच्या याच्याबद्दल खूप जास्त चर्चा न करता एक तर आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा दुसरा एक गोष्ट येते की याच्यामध्ये खूप कालावधी जाऊ शकतो. काही लोकांचे प्लॅन्स पण असतात. मुलींच्या बाबतीत हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की घरच्यांनी 1 ते 2 वर्ष दिलेले असतात, नंतर लग्नाचा विषय येतो. पण एकंदरच हे कोविड-19 मुळे सर्वांची घडी विस्कटलेली आहे. त्याच्यामुळे येत्या थोडं रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. पण एक्झाम होणारच नाही असं नक्कीच नाहीये. आज जर परिश्रम केले तर उद्या ते यशामध्ये कुठेतरी दिसतील. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं रुटीन सेट करा. हे इथं गरजेचं आहे. अच्छा, अच्छा. तर सर जसं तुम्ही सांगितलं, की सातत्य पाहिजे. सातत्य असल्यानंतर आणि अर्थातच एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल किंवा कोणतंही काम असेल, त्यात आपली कंटिन्युटी असणं, बरोबर. कंटिन्युटी मेंटेन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. जे की सगळ्या विद्यार्थी मित्रांनी केलं पाहिजे आत्ताच्या या सगळ्या कालावधीत. पण सर बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंवा बऱ्याच जणांचा की हा शेवटचा अटेम्प्ट असतो, की ज्यांनी ठरवलेलं असतं, ठीक आहे, धिस वन इज लास्ट. त्याच्यानंतर आपण जे काय असेल ते आपल्या प्लॅन बी कडे जाऊयात. म्हणजे त्याच्या संबंधी पण माझा प्रश्न असणार आहे तुम्हाला. पण ज्या बरोबर. विद्यार्थ्यांचा किंवा ज्या विद्यार्थी मित्रांचा आता शेवटचा अटेम्प्ट आहे, लास्ट अटेम्प्ट आहे, त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? त्यांना काय सांगाल? आता बघा लास्ट अटेम्प्टच्या बाबतीमध्ये पण बऱ्याचशा न्यूज आल्यात किंवा मध्यंतरी काही स्टेटमेंट्स पण झाले होते. तर लास्ट अटेम्प्टच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची एक गोष्ट होती की जर आता एक्झाम झाली नाही तर पुढच्या वर्षी त्याच्यात एज रिलॅक्सेशन आणि त्या सगळ्या गोष्टी मिळतील का? तर नक्कीच काय असतं ना की जी व्यवस्था असते, आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये बरीच गणितं बदललेली आहेत आणि त्यामुळे ज्या लोकांचा लास्ट अटेम्प्ट असेल त्यांच्यासाठी काही गोष्टी बदलू शकतात की एजचा इश्यू की एखाद्याचं लास्ट एज बार होऊ शकतं बाबा 2021 मध्ये. तर नक्कीच एक मानवतेच्या हिच्यामधून असं होऊ शकतंय त्या काळात की व्यवस्था तुम्हाला ती एक सवलत देऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट की लास्ट अटेम्प्ट असणारी लोक म्हणजे त्यांनी बराच कालावधी या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यात घालवलेला असतो. त्यांच्यावर ट्रिमेंडस प्रेशर असतं. ते घरच्यांचं असतं, समाजाचं असतं आणि स्वतःचं एक असतं की आता नाही झालं तर मग काय, तर तो प्लॅन बीचा पण विषय तो आपण घेऊयात तू म्हटल्याप्रमाणे. तर ज्या लोकांचा लास्ट अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी दुष्यंत कुमार यांचा तुम्हाला ती कवितेतल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगतो की ते फार गरजेचं आहे की कौन कहता है आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. तुमची जी काही एनर्जी आहे, तुम्ही आजपर्यंत इतकं सगळं जे काही अभ्यास केलेला आहे ती सगळी एनर्जी, तुमचं जे लक्ष पाहिजे तर ते अतिशय म्हणजे ते पक्षाचा डोळा, दॅट्स इट, की ते तुम्हाला करायचं आहे. लास्ट अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट असं काही एक नसतं. प्रत्येक अटेम्प्ट जो असतो तो एक नवीन असतो, तो वेगळा असतो. म्हणजे तो डावच वेगळा असतो सगळा. आणि तुम्हाला जे पास होण्यासाठी करावं लागतं ते त्या प्रत्येक अटेम्प्टसाठी, पहिला असू दे, दुसरा असू दे, चौथा असू दे, शेवटचा असू दे, तर कुठेही नामर न होता ज्या लोकांचा लास्ट अटेम्प्ट आहे त्या लोकांनी आता खूप हा जो काळ मिळतोय आपल्याला, जो वेळ मिळतोय त्याचा खूप सदुपयोग करणं गरजेचं आहे. कारण आता ह्या काळामध्ये जर तुम्ही याचा सदुपयोग केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट येत्या काळामध्ये मिळणार आहेत.
तर एक क्षणाचाही विलंब न करता ज्या लोकांचं लास्ट अटेम्प्ट असेल त्यांनी जर सगळा सिलेबस केला असेल तर पेपरचं अनालिसिस तुम्ही खूप चांगलं करा. कारण आपला रिझल्ट न येण्यामागचं एक रिझन असतं की आपण अभ्यास सर्व करतात, बुक लिस्ट आपल्याकडे सर्वांकडे जवळपास सेम असते आणि तरी असल्यानंतर आपला येत नाही, म्हणजे आपण कुठेतरी चुकतोय, आपली पद्धत कुठेतरी चुकते. तर आता जो वेळ मिळालेला आहे तिच्यात तुम्ही जास्तीत जास्त काळ जो असणार आहे तो प्रश्नपत्रिका विश्लेषण जे आहे मागील वर्षाच्या तिच्यावर ठेवा आणि येत्या काळामध्ये काय एक्सपेक्टेड गोष्टी घडू शकतात आणि तिच्यातून तुम्हाला क्लिअर करायचंय, मेडन बाहेर जायचंय, तर त्याच्याकरता तुम्ही आताचा वेळ खूप प्रॉपरली वापरला पाहिजे. आणि शेवटी काय तर आपली संतांची भूमी आहे सगळी, तिच्यामध्ये सांगितलेलंच आहे, प्रयत्नांती वारूचे कण रगडतात तेलही गळे. आणि वारीचे पण वेध लागलेले आहेत आता सगळ्यांना, वारीचाही इश्यू झालेला आहे बघा. 750 वर्षाची जी काही परंपरा आहे ती सुद्धा खंडित होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत. म्हणजे विचार करा की इथं प्रत्येक जण, प्रत्येक व्यवस्था असेल, संस्था असेल, ती त्या त्या परीने लढते या सगळ्या परिस्थितीशी. तुमचा लास्ट अटेम्प्ट आहे, प्रत्येकासाठी प्रत्येकाचे प्रॉब्लेम जे असतात ते मोठे असतात. ऑब्वियस तिच्यामध्ये ते छोट्यात छोटा संकट पण मोठं वाटतं आपल्याला, पण हा लास्ट अटेम्प्ट साठीचा आताचा काळ तुम्ही खूप चांगला वापरा. येत्या काळामध्ये यश नक्कीच तुम्हाला मिळेल. तर लास्ट अटेम्प्ट वाल्यांसाठी माझं एवढंच म्हणणं आहे की 101% तुम्ही हा सगळा 24/7 अभ्यासासाठी विचार करणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. ओके, ओके. सर थोडंसं मी आउट ऑफ द बॉक्स जाऊन क्वेश्चन विचारतो. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की आणि म्हणजे होतं कसं इन जनरल, की एकतर एवढे म्हणजे बरेचसे वर्ष अभ्यास करा, प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला अपयश आलेलं असतं किंवा काही वेळेला थोडक्यात हुकणं हे पण किंवा थोडक्यात आपल्या हातातून ती संधी जाणं, ह्या पण म्हणजे गोष्टी घडत असतात. तर मग आणि बरेच जण सोडतात सुद्धा, म्हणजे नाही आपल्याला एमपीएससी नाही करायची, युपीएससी नाही करायची. आणि बरोबर. ते सगळं सोडल्यानंतर पुढे खूप मोठा एक क्वेश्चन मार्क असतो, की आता काय? कारण अगोदर फक्त अभ्यास, 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 बरोबर. 24 तास पुस्तकं, या सगळ्या गोष्टींची सवय झालेली असते. तर म्हणजे इन जनरल हा माझा क्वेश्चन असेल तुम्हाला, की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्लॅन बी चं महत्व काय? किंवा प्लॅन बी आपल्या डोक्यात असावा का? कारण ब हे खूप जास्त म्हणजे हे क्लिअर होणं खूप जास्त गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्लॅन बी आपल्या डोक्यात असणं हे गरजेचंच आहे. आपण आज बघतो की वॅकन्सीज जर तुम्ही बघितला, म्हणजे युपीएससीच्या वॅकन्सीज मॅक्स किती असतात, 1000च्या आसपास आपण जर बघितलं, मॅक्झिमम पॉसिबिलिटी 1000च्या आसपास. किंवा एमपीएससीच्या बाबतीत मागच्या वर्षी एमपीएससी सर्वात जास्त लोकांनी फॉर्म भरले होते आणि तो आकडा पण जवळपास 3 लाखाच्या आसपास. आता आपल्याला माहिती आहे वॅकन्सी आहे, ऑब्विसली बाकीची सगळी जी लोक आहेत ती बॅक टू पेव्हिलियनच आहे, त्यांना रिटर्नच जायचं आहे. मग हिच्यातून असं बऱ्याचदा होतं की काही लोक हे एका विशिष्ट याच्यानंतर प्रयत्न करतात, नंतर ते सोडतात. दुसरा महत्वाचा मुद्दा असतो, काही लोकांचे अटेम्प्ट संपू शकतात, त्याच्यामुळे त्यांना सोडावं लागू शकतं. आणि प्लॅन बी हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की फक्त स्पर्धा परीक्षेत प्लॅन बी लागतो असं नक्कीच नाहीये. प्लॅन बी हा प्रत्येक क्षेत्रासाठी असतो. आता तुम्ही बघा, कोविड-19 मुळे कितीतरी बिझनेस आहेत ते कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत, की त्यांचं जे अस्तित्व आहे ते संपून जाईल. आणि असं असताना मग त्यांना पण दुसरं काहीतरी शोधावं लागणार आहे. किंवा साधी गोष्ट आहे, कितीतरी कंपन्या बंद पडतील, है ना. वेगवेगळ्या याच्यामध्ये आता जे काही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी बेरोजगारांच्या संबंधीची आकडेवारी जाहीर केलेली आहे की एवढे एवढे लोक याच्यात भारतात बेरोजगार होतील, अमेरिकेत एवढे होणार. मग आता ह्या सगळ्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो असतो. आता नक्कीच नसतं की तुम्ही स्पर्धा परीक्षा करतायत म्हणून प्लॅन पाहिजे, पण तरी सुद्धा स्पर्धा परीक्षा करत प्लॅन बीच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. एक, तुमचं जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. बऱ्याचदा असं होतं की ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षा करायच्या मग सोडून दिलं जातं. तर तुम्ही तुमचं मास्टर्स करा, तुम्ही पीएचडी करू शकता, एमफिल करू शकता आणि तिच्यामधून तुमच्यासाठी अजून जास्तीच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या असतात त्या पॅरलली वर्क करतात. म्हणजे काय ना की तुम्ही ऑलरेडी एवढा अभ्यास इकडे करता युपीएससी एमपीएससी मध्ये, आणि तो अभ्यास तिकडे पण तुम्हाला वापरला जाऊ शकतो आणि तिथं तुम्ही सहज मास्टर डिग्री वगैरे आरामात घ्याल. तर तो एक मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या बेसिसवर, मागे एकदा मी प्लॅन बी संबंधी एक आर्टिकल पण दिलं होतं. एक स्टुडंट होता युपीएससीचा, त्यांनी सगळ्याचे अटेम्प्ट एक्झॉस्ट झाले होते आणि फक्त तो बीएससी होता, त्यांनी एमएससी केलं होतं आणि त्याच्या बेसिसवर नंतर तो जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये संशोधन करत होता. म्हणजे काय की तुमचं जे रुटीन एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन आहे ते तुम्हाला हेल्प करू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जर 10वी 12वीचे विद्यार्थी असेल तर त्यांनी मोस्ट प्रॉब्ली
प्रोफेशनल डिग्रीज जर घेतल्या तर त्यात जास्त वर्क होतात प्रोफेशनल डिग्रीज. कारण म्हणजे साधी गोष्ट इंजिनियर आहे, थोडा स्ट्रगल करावा लागेल त्याला जॉबसाठी, पण मिळाला एकदा रुटीन लागू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी येते की काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला स्वतःला शोधाव्या लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता एक रत्नागिरी मधला विनोद नावाचा स्टुडंट आहे माझा, आणि त्यांनी हापूस आंब्याचा बिझनेस पुण्यात सुरू केला, की रत्नागिरी मधला देवगड हापूस आणि त्या सगळ्या गोष्टी. तर तो पुण्यामध्ये सप्लाय करायला लागला आणि त्याला रिस्पॉन्स मिळतोय, गेल्या 2 वर्षापासून तो करतोय. हा ना, बऱ्याच लोकांनी फेसबुकवर पोस्ट बघितल्यानंतर मला पण विचारलं होतं की म्हणजे आपलं काही नव्हतं, ते स्टुडंट आहे तो त्याचं हे केलेलं आहे. एक दुसरा स्टुडंट बिहार मधला आहे, पटनाचा, त्यांनी तिथं रेल्वे रेस्टॉरंट सुरू केलं आहे आणि त्याच्या ब्रांचेस सुद्धा ओपन केल्यात. तर प्लॅन बी साठी एकतर तुम्ही तुमची कल्पकता वापरू शकता. दुसरा महत्वाचा आहे की ज्यामध्ये मुद्दा येतो की तुम्ही अभ्यास करत असताना काय करू शकता. एक संतोष शिंदे नावाचा माझा एक स्टुडंट आहे, आणि संतोषने काय केलं, तो एमएससी फिजिक्स आहे, तर तो 11वी-12वीच्या मुलांना शिकवायला लागला आणि तो फिजिक्स मध्ये त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे असं की सायमल्टेनियसली तो त्या क्षेत्रामध्ये की जे काही कोचिंग आहे तिच्यात पण वर्क करू शकतो. म्हणजे आपल्या फॉर्मल एज्युकेशनचा अजून काय वापर होऊ शकतो पाहिजे. वेगवेगळे लूप होल्स बघून कितीतरी आपले विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचे की ज्यांनी आता समजा हा सगळा जो पुण्यातला जग आहे, हॉटेल सुरू केलेली आहेत विद्यार्थ्यांनी आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर अशा गोष्टी तुम्ही तुमचं फॉर्मल एज्युकेशन. हा, खानदेश गोट फॉर्मच्या बाबतीमध्ये एक आहे की म्हणजे माझा प्लॅन बी जो आहे तो शेळी पालनामध्ये मी बघितला होता. मी माझ्या भावाबरोबर हा एक 5-6 वर्षापूर्वी गोट फॉर्मचा प्रोजेक्ट सुरू केला होता, आणि आता मी ऍप पण लॉन्च केलं होतं. ते मी तुम्हाला सांगितलं की गोट टॉक नावाचं ऍप आहे, जे भारतातलं पहिलं कमर्शियल गोट फार्म संबंधीचं ऍप आहे, आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भारताच्या बाहेरून सुद्धा आहे, भारतातून आहे. तर एक गोष्ट आहे की प्लॅन बी ही काळाची गरज आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा. हा ना, आता कितीतरी जे काही इंजिनियर्स गेले होते अमेरिकेमध्ये, त्यांच्या कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. हा ना, आखाती देशांमधून लाखो लोक भारतात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तिथं कितीतरी हजारो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्लॅन बी ची आवश्यकता असते, तर कुठल्याही क्षेत्रात असू देत. आणि स्पर्धा परीक्षेत एक चांगलं आहे की ते आपल्याला फार लवकर उमगतं किंवा आपल्याला फार लवकर माहित पडतो प्लॅन बी हा शब्द किंवा प्लॅन बी नावाची कन्सेप्ट. तर ती नक्कीच तुम्ही तुमच्या याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन असेल, नवीन ऑपॉर्च्युनिटीज किंवा कशाची गरज आहे, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ते प्लॅन बी वर्क करणं गरजेचं आहे, आणि ते आवश्यकच आहे, ती काळाची गरज आहे. ओके, ओके. सर, आणि अजून एक की तुमच्या युट्यूबचे व्हिडिओज आम्ही बघत असतो रोज. रोजचं न्यूजपेपर अनालिसिस असेल किंवा एखादा वेगळा टॉपिक जर कधी तो फोकसमध्ये आला त्याच्यावरती तुम्ही पूर्ण विश्लेषण करत असता. तर आता तुम्ही जसं सांगितलं की ठीक आहे, आपण लॉकडाऊनचा सगळा पिरियड इग्नोर करू, पण अगोदरचे क्लास किंवा मुलं सगळी वर्दळ धावपळ याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओज, कारण सकाळी 9, 9:30, 10च्या आत तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असता. मग ते सगळे व्हिडिओज अपलोड करणं, त्याचं एडिटिंग असेल, शूटिंग असेल, आणि तुमचं चॅनल जर बघितलं तर त्याच्यावरती प्लेलिस्ट पण सगळ्या वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. मी सगळं आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलची लिंक देणार आहे. तर मग हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? कारण म्हणजे एक इव्हन एक पेपरवरती नोट काढायचं म्हटलं तरी मुलांना आता आपण हे कसं करायचं किंवा इन शॉर्ट, तर हे सगळं तुमचे मॅनेज कसं होतं? पूर्ण प्लेलिस्ट करणं, व्हिडिओज एडिट करणं, आणि ते सगळं इन डिटेल असतं. आता बघा, खरं तर हा जो प्रवास होता 1-2 वर्षापूर्वी हे सगळं युट्यूब वगैरे मी सुरू केलं होतं, त्याचे काही रिझन्स होते. एक तर जवळपास आता ह्या सगळ्या टीचिंग मध्ये मला 5-6 वर्ष झालेली आहेत, आणि ह्या काळात जे जुने विद्यार्थी होते त्यांच्या बऱ्याच डिमांड होत्या. कारण कसं असतं, कोचिंग मध्ये एक विशिष्ट लिमिट तुम्ही जाता, लेक्चर करता, त्याच्यानंतर हे शक्य होत नाही. आणि हे जी काही सगळी ही म्हणजे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत, त्यांनाही हे शक्य होत नाही की ते मागच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहतील आणि त्याच्यासाठी काहीतरी प्रॉपर यंत्रणा वगैरे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 4-4, 5-5 वर्ष पण लागतात. आणि जे पुण्यामध्ये सेमिनार्स वगैरे व्हायचे, तर मग बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज यायचे, मग त्याचं काय करायचं. तर मग त्याच्याकरता, कारण बऱ्याच लोकांना हे शक्य पण नव्हतं पुण्यामध्ये येणं, आणि मग त्याच्याकरता ते हळूहळू एक एक गोष्ट सुरू झाली. आणि नोव्हेंबर 2018 मध्ये म्हणजे जस्ट एक असा एक प्रयोग केला होता मी. बसल्या बसल्या मला का वाटलं, आणि मी पेपरचं एक जस्ट मार्किंग करून त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला. आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, आणि त्याच्यावरून खूप विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स आले की 2 वर्ष झाली पण पेपर कसा वाचायचा हे माहित नव्हतं, किंवा 3 वर्ष झाले अभ्यास करतोय पण पेपर किंवा मराठी पेपर मध्ये पण एवढ्या महत्वाच्या गोष्टी असू शकतात हे कुणी सांगितलं नव्हतं.
आणि मग ती एक प्रोसेस होत गेली आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा पण खूप मोठा रोल आहे. कारण आपण जे काही काम करत असतो त्याची जर पोचपावती आपल्याला मिळाली नाही तर ती एनर्जी टिकून राहत नाही. आणि विद्यार्थ्यांचा जो रिस्पॉन्स होता तो ट्रिमेंडस होता आणि मग हळूहळू तो माझ्या डेली रुटीनचा भाग बनला. म्हणजे मी आधी दुपारी संध्याकाळी कधीतरी पोस्ट करायचो व्हिडिओ डेली रुटीनचे. नंतर मला कळायला लागलं की हे जर मी सकाळी नाही केलं तर याचं एक टायमिंग फिक्स पाहिजे. ते विद्यार्थ्यांकडूनच आलं होतं की तुम्ही कधीही टाका पण एक टायमिंग द्या. मग एक गोष्ट क्लिअर होती की जर सकाळी ते काम नाही केलं तर ते दिवसात त्याची काही शाश्वती नाहीये. कारण दिवसात आपले रेग्युलर जे काही लेक्चर्स असतील क्लासरूमचे किंवा दुसरी काही कामं असतील तर त्या सगळ्या याच्यामुळे मग ते सकाळचं रुटीन सेट होत गेलं. आणि तिच्यामध्ये माझ्यापेक्षा सर्वात जास्त मला तरी वाटतं की तो विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे आणि त्यांचा रोल आहे. त्याच्यामुळे ती एनर्जी मिळते आणि त्या गोष्टी होत जातात प्रॉपरली. आणि हे प्लेलिस्टचं जे तू विचारलं तर ते पण हळूहळू हळूहळू स्टुडंटचे फीडबॅक येत गेले की याची प्ले लिस्ट पाहिजे, ह्या गोष्टी सेपरेटली जर मिळाल्या तर बरं होतील किंवा आपण यांना सेग्रिगेट करूयात. मग असं स्टुडंट कडून पण खूप फीडबॅक येत गेले. त्यांनी पण मला वेळोवेळी गाईड केलेलं आहे आणि त्या ह्याच्यातून एक प्रॉपर हे काम होत गेलं. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये एक समोरून दिसलं होतं की विद्यार्थी खूप गोंधळलेले होते आणि त्या काळामध्ये यांना एक प्रॉपर अभ्यासाची दिशा देणं किंवा त्या संबंधीचं मटेरियल उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच या 2-1 महिन्यामध्ये मग आम्ही अजून रिगरस वर्क त्या युट्यूबवर केलं की विद्यार्थी आता गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्याला काहीतरी प्रॉपर पाहिजे. बऱ्याच लोकांकडे बुक्स नव्हती. मग करंट मधले इश्यू आणि त्याच्याशी रिलेटेड अजून अनालिसिस जे आहेत मग ते आपण अपलोड करत गेलो. पण हे शेवटी कशातून येतं तर सिव्हिल सर्व्हिसचं जे काही पॅशन आहे, जी लोक आम्हाला भेटली होती, आमचे जे गाईड आहेत त्यांनी जी काही गोष्टी आम्हाला दिल्यात आणि तिच्यामधून हे पॅशन येत गेलं, ते डेव्हलप झालं आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी आता चालू आहेत. आणि सुदैवाने ते सगळं विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यामुळे आपण भविष्यात अजून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत राहू. सर, अजून एक लॉकडाऊनच्या संबंधीचाच प्रश्न, की म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आता विद्यार्थी खूप गोंधळलेले आहेत आणि काही जण तर बोर होऊन गेलेत लॉकडाऊनमुळे. म्हणजे काय करायचं, बरोबर. हा. दिवसभर घर, दिवसभर अभ्यास, दिवसभर पुस्तक. बरोबर तर बरोबर. हे सगळं करत असताना आणि आपण बघतो की आता सध्या अलीकडचा ट्रेंड कुठंतरी वेब सिरीज, फिल्म यातून सुद्धा आपल्याला हा बरीचशी बरोबर इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे अगदी उरी सारखी फिल्म असेल, किंवा आता म्हणजे बऱ्याचशा वेब सिरीज आहेत. बरोबर दिल्ली क्राईम सारखी वेब सिरीज असेल, म्हणजे असे काही खूप जास्त क्वालिटी मटेरियल बरोबर सुद्धा दिल्ली इंटरनेटवरती अवेलेबल आहे. तर लॉकडाऊनच्या बरोबर या सगळ्या पिरियडमध्ये बरोबर. एक एंटरटेनमेंट म्हणून, एक मनोरंजन म्हणून किंवा स्वतःला काहीतरी एक नवीन माहिती मिळेल या संबंधी तुम्ही कोणत्या वेब सिरीज सजेस्ट कराल किंवा तुम्ही कोणत्या वेब सिरीज असतील, फिल्म असतील या विद्यार्थ्यांनी पाहाव्या असं सांगा? 3 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत म्हणजे मी सुचवू शकतो असे की एक आहेत मूवीज आहेत, शॉर्ट फिल्म्स असतात आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ते म्हणजे वेब सिरीज. आणि आता वेब सिरीजचं मोठ्या प्रमाणावर प्रचंड वेब सिरीज वेगवेगळ्या याच्यातून चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहेत. तर एक तर तू सांगितली दिल्ली क्राईम, ही खूप बेस्ट आहे, ऑसम आहे, प्रत्येकाने बघितलं पाहिजे. का बघितलं पाहिजे? खरं तर ही दिल्लीची जी केस झाली होती निर्भयाची त्यावर बेस्ड आहे. परंतु ऍक्च्युअल पोलीस आणि त्यांचं लाईफ काय असतं आणि जेव्हा तुम्ही पोलीस सर्व्हिसमध्ये किंवा युनिफॉर्म सर्व्हिससाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने काम करावं लागू शकतं आणि त्याचे चॅलेंजेस काय असतात तर ते खूप परफेक्ट तिच्यामध्ये आलेले आहेत. दिल्ली क्राईम ही बघितलीच पाहिजे म्हणजे प्रत्येक सिव्हिल सर्व्हिस ऍस्पिरंटनी दिल्ली क्राईम बघितला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी फॅमिली मॅन नावाची आहे बघा, मनोज वाजपेयीची. त्याच्यानंतर के के मेननची आहे, तर ओपीएस म्हणून ती जी होती तर ती पण एक महत्वाची आहे, स्पेशल ओपीएस. तर ती पण प्रत्येकाने बघितली पाहिजे. अशा 3 वेब सिरीज मी तुम्हाला सुचवू शकतो, दिल्ली क्राईम, स्पेशल ओपीएस आणि फॅमिली मॅन. तर मग ह्या सगळ्या ह्याच्यात दुसरा एक आहे की आता ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असते वेब सिरीज बघणं. ही टाइम कन्झ्युमिंग आहे आणि ते असं व्यसनासारखं असतं की एक भाग झाला की दुसऱ्या ह्याच्यात काय होणार, मग तिसऱ्या ह्याच्यात काय होणार, मग हे एक चालू राहतं. मग याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे मूव्हीजचा ऑप्शन आहे आपल्याकडे. त्याच्या संबंधी मध्यंतरी मी एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता. आणि मला आवडणाऱ्या 3 महत्वाच्या की ज्या आपल्याला आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देतात, अशा 3 फिल्म्स मी तिच्यामध्ये सांगितल्या होत्या. तिच्यामध्ये एक आहे शॉशंक रिडम्पशन नावाचा हॉलिवूडचा मूव्ही आहे आणि एक जेल आहे आणि त्या जेलमध्ये कसलाही गुन्हा न करता शिक्षा झालेला एक कैदी आहे. असं आता बऱ्याच लोकांचं होतं की आता नोकऱ्यांचे इश्यू येतील किंवा कुठून तरी नवीन बिझनेस सुरू केला होता आणि हे सगळं लॉकडाऊन आलं. मग जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचे जो काही जे काही हप्ते भरायचे होते त्या सगळ्या गोष्टी कोलमडल्या आहेत. मग असं बऱ्याचदा होतं की सगळंच सगळं आपलं जातं आणि एक बँकर असलेला माणूस तिथं जाऊन पडतो आणि त्याला जन्मठेप झालेली असते.
आणि त्याची तिथून बाहेर पडण्याची जी सगळी प्रोसेस आहे आणि तिच्यातलं एक एक कॅरेक्टर आणि तिच्यातली एक खूप महत्वाचं जे कोट आहे त्या मूवीचं, ते म्हणजे होप इज अ गुड थिंग. आशादायी असणं फार गरजेचं असतं. होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट थिंग, अँड गुड थिंग नेव्हर डाय. म्हणजे होप, आशा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये आणि त्या बेसिसवरच हे आयुष्य चालत असतं. शॉशँक रिडेम्पशन एक नक्की बघा तुम्ही. त्याच्यानं एक फॉरेस्ट गंप नावाचा एक मूवी आहे, की फॉरेस्ट गंप. आता फॉरेस्ट गंपचा जो हिरो आहे टॉम हँक, त्याला आता कोविड-19 पण झाला होता बघा, आणि त्याच्यामुळे पण ते आलं होतं आणि म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता. आता फॉरेस्ट गंप नावाची मूवी आहे, की याच्यात एक साधारण मुलगा आहे, पण तो आयुष्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये ज्या ज्या गोष्टी तो करतो प्रोफेशनल लाईफमध्ये, तिच्यात तो सक्सेसफुल होत जातो. पण त्याचं एकच असतं की तो जे सांगितलं ते परफेक्ट करतो, तेवढं करतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप वर्क होतात आणि त्याला एकदा एक गोष्ट शिकवली की त्या गोष्टीवर तो इतकं वर्क करतो, म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यावर काम करत राहण्याची त्याची जी वृत्ती असते, ती आपल्याला स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यात कुठलंही सक्सेस मिळवायचं असलं तर त्याच्यासाठी गरजेची असते. आणि तिसरी एक मूवी आहे की जी खूप लोकांनी ऑलरेडी बघितलेली असते, म्हणजे पर्स्युट ऑफ हॅपीनेस. तर विल स्मिथचा हा मूवी जो आहे, की तिच्यामधले जे काय आहे ते स्टेजेस मधून आपण जात असतो आणि बऱ्याचदा एक सक्सेसफुल माणसाची जी काही जर्नी असते ती खूप प्रॉपरली तिथं अशी वास्तवदर्शी तिच्यात दाखवलेली आहे. तर हे 3 मूव्हीज तुम्ही बघू शकता. शॉर्ट फिल्म तुमच्यासाठी खूप प्रॉपर आहेत. शॉर्ट फिल्म मध्ये कसं असतं की 10 मिनिटं, 12 मिनिटं, 15 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म्स असतात. म्हणजे शॉर्ट फिल्म हे कवितेसारखं आहे. वेब सिरीज ही कादंबरी सारखी आहे. मूवीज ज्या आहेत त्या स्टोरीज सारख्या, कथांसारख्या आहेत. है ना. कविता आपल्याला एका पेजमध्ये 8-10 ओळींमध्ये खूप काही सांगून जाते, तसंच शॉर्ट फिल्मचं असतं. शॉर्ट फिल्म्स पण तुम्ही बघू शकता. नंबर ऑफ रेंज आहे शॉर्ट फिल्मची. कारण छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स तिच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत. आणि जर तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिस संबंधीची एक मी सजेस्ट करतो, तांडव नावाची शॉर्ट फिल्म आहे मनोज वाजपेयीची, ती तुम्ही नक्की बघा. आणि हे सोडलं तर सगळं मोबाईल स्क्रीन वगैरे, तर बुक्स आहेत काही. त्या बुक्स तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ मिळाली तर बघा, किंवा तुम्ही नंतरच्या काळात पण ते वाचू शकता. कलाम इफेक्ट नावाचं एक छोटंसं बुक आहे, ते तुम्ही वाचू शकता. किंवा अनपोस्टेड लेटर नावाचं एक बुक, ते तुम्ही नक्की वाचा. मराठी, इंग्लिश सगळं याच्यामध्ये आहे. तर एकंदरच काय आहेत ना, ही पुस्तकं जी आहेत किंवा जे मूव्हीज आहेत, त्या जर तुम्ही खूप प्रॉपरली बघितल्या तर याच्यातून तुम्हाला कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि येताना भविष्यामध्ये जगण्यासाठीचे कितीतरी नवे मार्ग ते देत असतं. आणि मूव्हीज काय आहे शेवटी, ते इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. समाजाचाच तो एक भाग आहे. तर त्याच्याकरता तुम्ही ह्या गोष्टी जरी बघितल्या तर तिच्यातून फ्रुटफुल गोष्टी नक्कीच होतील. आणि थोडासा आपण वेळ असा पण घातला पाहिजे की युपीएससी एमपीएससी करतोय म्हटल्यानंतर 24 तास अभ्यास, असं नक्कीच नको. ओके. तर मग सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मेसेज काय द्याल तुम्ही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबा अधिकाऱ्यांना खूप काम करावं लागतं म्हणून जायचं नाही. तर हे थोडं तुम्ही निगेटिव्ह घेताय. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोविड-19 या पॅन्डेमिक मध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की जर तुम्हाला एक शाश्वत विकास किंवा तुमची सेफ्टी सिक्युरिटी इन केस ऑफ आर्थिक जे काही असतं सगळं, हा ना, रोटी कपडावर मकान, तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट माध्यम आजच्या डेटमध्ये आहे भारतामध्ये तरी गव्हर्नमेंट जॉब. तुम्ही बघा प्रायव्हेटमध्ये जॉब बऱ्याच लोकांचे गेलेले आहेत. बऱ्याच लोकांचे जॉब जाण्याच्या मार्गावर आहे. बऱ्याच लोकांच्या पगारात कटौती झालेली आहे. हा ना. बऱ्याच लोकांचे पगारच दिलेले नाहीये. तुम्ही व्हिडिओज बघू शकतात, मजुरांचे व्हिडिओ बघा वेगवेगळ्या कंपन्यांमधले, की जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे तो मोठ्या प्रमाणावर अफेक्ट सुद्धा झालेला आहे. तर एक गोष्ट अशी आहे की या कोविड-19 मुळे शाश्वतता जी आहे ती गव्हर्नमेंट सिस्टीम मध्ये जास्त होते भारताच्या दृष्टीने तरी सुद्धा. तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब हे येत्या काळामध्ये खूप महत्वाचं त्याचं स्वतःचं हे अस्तित्व असणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी नक्कीच तुम्ही सोडू नका की त्यांना खूप काम करावं लागतं म्हणून सोडायचं आहे. तर नक्कीच अशी गोष्ट नाहीये. गव्हर्नमेंट त्यांच्या लोकांची काळजी सुद्धा घेते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की येत्या काळामध्ये सर्वात शाश्वत जे आहे ते गव्हर्नमेंट आहे. त्याचं महत्व मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. तर गव्हर्नमेंट जॉब हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. ह्या कारणासाठी सोडू नका. हा, तुमच्याकडे दुसरे ऑप्शन आहेत, तुम्ही दुसरा कुठला विचार करताय तर नक्कीच करा, पण ह्या गोष्टीसाठी नक्कीच सोडू नका. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आज मी बघतो की एवढं सगळं आपण सांगत असतो, वेगवेगळ्या म्हणजे नोटिफिकेशन येत असतात, तरी सुद्धा खूप गोंधळलेल्या अवस्थेत विद्यार्थी आहेत की परीक्षा होणार की नाही, कधी होणार सांगा. तर सर्वात आधी तुम्ही शांत राहा. एक विचार करा की या परिस्थितीमध्ये आयोगाचे अध्यक्ष सुद्धा सांगू शकत नाही की परीक्षा कधी होणार. याचा प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाहीये आणि वेगवेगळ्या क्षेत्राचे वेगवेगळे प्रश्न आहेत. जसा हा आपल्यासाठीचा प्रश्न आहे.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुझं आहे तुझं पाशी. जे काही आहे ते तुम्हीच आहात. जे काही करणार आहात ते पण तुम्ही करणार आहात. बाकी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहात, जसं तेजसने हे सगळं ऑर्गनाईज केलं, तर हे माध्यम असणार आहे वेगवेगळ्या याच्यासाठी. या माध्यमातून तुम्हाला काहीतरी घेतलं, तुम्हाला वाटलं की याच्यातून 4 गोष्टी घ्यायच्या, पण शेवटी काय आहे ना की तुझं आहे तुझं पाशी. तुम्हाला स्वतःलाच उभं राहायचंय, स्वतःलाच गोष्टी करायच्या आहेत. सो बी स्ट्रॉंग. आणि येणारा जो काळ असणार आहे तो नक्की चांगला असेल. शेवटी काय असतं ना की ह्या हिच्यातून बऱ्याच गोष्टी उमगतात, ज्यावेळेस हे लॉकडाऊन वगैरे लोक म्हणतायत. पण हिच्यामध्ये आता विचार करा की कितीतरी दिवस तुम्ही तुमच्या आई वडिलांना भेटला नाहीत, कोणीतरी दुसरीकडे जॉब करतोय. तर अशा ती कितीतरी गोष्टी असतील की मानवी नातेसंबंधांचं महत्व आता फार क्लिअर झालेलं आहे. समाजामध्ये बरेचसे चेंजेस तुम्ही येत्या काळात बघू शकता. आणि येणारा जो काळ असेल हा सर्वांसाठी खूप चांगला असेल, कारण तो आपण चांगला बनवणार आहात. तुम्ही सर्व त्याच्यामध्ये सकारात्मक योगदान देणार आहात आणि तिच्यामुळे आता त्या गोष्टीची उद्याची चिंता न करता जे काही असणार आहे ते आपल्या स्वतःवर आहे. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, गांधीजी म्हटले होते. तर स्वतःच आपण सकारात्मक बदल करू आणि तिच्यामधून एक सकारात्मक राष्ट्र घडेल. तर सर्वांनी सकारात्मक राहा, होपफुल राहा आणि येत्या काळामध्ये नक्कीच सर्वांसाठी खूप चांगल्या गोष्टी घडतील. तर हा माझा तुमच्यासाठी आहे की तुझं आहे तुझं पाशी, तुम्हीच आहात, तुम्हालाच करायचं आहे. ओके, ओके. तर सर नक्कीच सकारात्मक राहणं, पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह हेच नाही तर पूर्ण आपल्या लाईफचा पूर्ण आपल्या आयुष्यासाठी एक पॉझिटिव्हिटी आपल्यात असणं खूप जास्त महत्वाचं आहे. शेवटी फिर मुस्कुराएगा इंडिया ही आपली आशा किंवा म्हणजे ही आपली एक इच्छा नक्कीच आपल्या नक्कीच. नक्कीच फिर मुस्कुराएगा इंडिया ही आशा आपण मनात बाळगूयात. स्वतः सर्वांनी सर्वांची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि विशेष करून तेजसनी हे जे सगळं संभाषण झालं हे सगळं तेजसमुळे झालेलं आहे. आणि तुम्ही सर्वांनी तेजसला खरं तर यासाठी धन्यवाद दिलं पाहिजे. आणि आपल्या सर्वांसाठी स्पर्धा परीक्षेच्या याच्याकरता या काही गोष्टी महत्वाच्या होत्या त्या तेजसमुळे घडून आल्यात. सो तेजसला भावी आयुष्यासाठी आणि त्याच्या सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्वांनी काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची. धन्यवाद. बांटेंगे हम खुशियाँ, गम भी हम मिलकर बांटेंगे, फिर से होगी सपनों की उड़ान जो